नमस्कार मित्रांनो. प्रथमतः तुमचं माझ्या MS अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आरोग्यसेवक भरतीसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून आणलेले आहेत. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण असेच नवनवीन व्हिडिओ महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तर आता आपण वेळ न घालवता लगेच प्रश्नाला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, रक्तभिसरण प्रक्रियेतील दोष शोधण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? रक्तभिसरण प्रक्रियेतील दोष शोधण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सोडियम 24. कोणता धातू आहे? सोडियम 24. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कोणत्याही व्यक्तीचा रक्तगट हा त्या व्यक्तीच्या रक्तातील कोणत्या गोष्टीवर ठरवला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रक्तातील प्रतिजन व रक्तातील प्रतिद्रव्य. कोणते? रक्तातील प्रतिजन व रक्तातील प्रतिद्रव्य. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, जलवाहिनीमार्फत कशाचे वहन केले जाते? जलवाहिनीमार्फत कशाचे वहन केले जाते? तर क्षार आणि पाणी. क्षार आणि पाण्याचे वहन केले जाते. कशाचे? क्षार आणि पाण्याचे. प्रश्न क्रमांक आहे चौथा, प्राण्याचा सर्वात मोठा संघ कोणता आहे? प्राण्याचा सर्वात मोठा संघ कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो आर्थ्रोपोडा. कोणता? आर्थ्रोपोडा. प्रश्न क्रमांक आहे पाचवा, हेपॅटायटिस बी चा प्रसार कशामुळे होतो? हेपॅटायटिस बी चा प्रसार हा संदूषित रक्तामुळे होतो मित्रांनो. कशामुळे होतो? संदूषित रक्तामुळे. प्रश्न क्रमांक आहे सहावा, गांडुळाच्या खंडीभूत शरीरावर कशाचे आवरण असते? गांडुळाच्या खंडीभूत शरीरावर कशाचे आवरण असते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो क्युटिकल. त्याला काय म्हणतात? क्युटिकल. क्युटिकल असे म्हणतात त्याला. प्रश्न क्रमांक आहे सातवा, हेपॅटायटिसमुळे कशाचा दाह होतो? हेपॅटायटिसमुळे कशाचा दाह होतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो यकृत. यकृताचा दाह होतो. कशाचा? यकृताचा. प्रश्न क्रमांक आहे आठवा, एड्सचे निदान करणाऱ्या खात्रीदायक चाचणीचे नाव काय आहे? ज्या चाचणी एड्सचे निदान केले जाते त्या चाचणीला काय म्हणतात? तर इलिसा. काय म्हणतात? इलिसा. इलिसा असे म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे नववा, रेबीजच्या रोगामध्ये मानवाच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? रेबीज या रोगामध्ये मानवाच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो मध्यवर्ती चेतासंस्था. कोणती? मध्यवर्ती चेतासंस्था. प्रश्न क्रमांक आहे दहावा, डोळे येणं हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? डोळे येणे हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? तर हा विषाणूजन्य रोग आहे. कसला? विषाणूजन्य रोग आहे हा. प्रश्न क्रमांक आहे 11वा, दूषित अन्न व पाण्याद्वारे कोणत्या रोगाचा प्रसार होऊ शकतो? दूषित अन्न व पाण्याद्वारे कोणत्या रोगाचा प्रसार होऊ शकतो? तर पोलिओ, हेपॅटायटिस व अतिसार या रोगांचा प्रसार दूषित अन्न पाण्याद्वारे होऊ शकतो. कोणता? पोलिओ, हेपॅटायटिस आणि अतिसार. प्रश्न क्रमांक 12वा आहे, प्रतिशक्ती निर्माण करण्यासाठी भारतात जन्मलेल्या प्रत्येक बालकाला प्रतिबंधक लस म्हणून कोणत्या रोगाविरुद्ध लस दिली जाते? तर कोणत्या रोगाविरुद्ध लस दिली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो BCG त्रिगुणी लस व पोलिओ. कोणता? BCG त्रिगुणी लस व पोलिओ. प्रश्न क्रमांक आहे 13वा, संत्र्याच्या झाडावरील खवल्या किडीचा नाश करण्यासाठी जीवशास्त्रीय नियंत्रण पद्धतीत या किड्याचा उपयोग होतो. तर संत्र्याच्या झाडावरील खवल्या किडीचा नाश करण्यासाठी जीवशास्त्रीय नियंत्रण पद्धतीत कोणत्या किडीचा उपयोग होतो? तर सोनकिडा. सोनकिड्याचा उपयोग होतो मित्रांनो. कोणता? सोनकिडा. प्रश्न क्रमांक आहे 14वा, कोणती रक्तवाहिनी रक्त ऑक्सिजन युक्त करण्यासाठी रक्त फुफ्फुसाकडे नेते? अशी कोणती रक्तवाहिनी आहे की ती रक्त ऑक्सिजन युक्त करण्यासाठी ते रक्त फुफ्फुसाकडे घेऊन जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो फुफ्फुस धमनी. कोणता? फुफ्फुस धमनी. प्रश्न क्रमांक आहे 15वा, LPG गॅसमध्ये कोणते दोन मुख्य घटक असतात? LPG गॅसमध्ये कोणते दोन मुख्य घटक असतात? तर ब्युटेन व आयसोब्युटेन असतात मित्रांनो. कोणते? ब्युटेन व आयसोब्युटेन. मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आरोग्य भरतीसाठी, तर मित्रांनो लक्षपूर्वक पहा.
तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. प्रश्न आहे 16वा. पाण्यात ऑक्सिजनचे वजन प्रमाण शेकडा किती असते? पाण्यामध्ये ऑक्सिजनचे वजन शेकडा प्रमाण किती असते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो 88.88%. किती असते? 88.88%. प्रश्न क्रमांक 17. स्टेनलेस स्टीलमधील कोणत्या घटकामुळे त्यास काठिण्य प्राप्त होते? तर स्टेनलेस स्टीलमध्ये कोणत्या घटकामुळे त्याला काठिण्य प्राप्त होते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो कार्बन. कशामुळे प्राप्त होते? तर कार्बनमुळे. प्रश्न क्रमांक आहे 18वा. कॅथोड किरणावर कोणता प्रभार असतो? कॅथोड किरणावर कोणता प्रभार असतो? तर कॅथोड किरणावर ऋण प्रभार असतो मित्रांनो. कोणता? ऋण प्रभार. प्रश्न क्रमांक आहे 19. कोणता फॉस्फरस अंधारात चमकतो? कोणता फॉस्फरस? तर मित्रांनो पिवळा फॉस्फरस अंधारात चमकतो. कोणता? पिवळा फॉस्फरस. प्रश्न क्रमांक आहे 20वा. डाल्टन हे कशाचे एकक आहे? डाल्टन. तर मित्रांनो डाल्टन हे अणुवस्तुमानाचे एकक आहे. कशाचे? अणुवस्तुमानाचे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आहे 21. RNA चे मुख्य कार्य कोणते? RNA चे मुख्य कार्य कोणते? तर प्रथिन निर्मिती. प्रथिनांची निर्मिती करण्याचे कार्य आहे मुख्य RNA चे. प्रश्न क्रमांक आहे 22वा. रक्त गोठू नये म्हणून प्लेमधून स्रवणारे विकर कोणते? रक्त गोठू नये म्हणून प्लेमधून कोणते विकर स्रवते? तर हिपेरिन. हिपेरिन स्रवते मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 23वा. प्रथिनांच्या पचनासाठी लहान आतड्यातून कोणते विकर स्रवते? प्रथिनांच्या पचनासाठी लहान आतड्यातून कोणते विकर स्रवते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो इरिप्सिन. कोणते? इरिप्सिन. प्रश्न क्रमांक आहे 24वा. पित्ताशयामध्ये कशामुळे पित्ताशय खडा निर्माण होतो? पित्ताशयामध्ये तर कोलेस्ट्रॉलमुळे. कशामुळे? कोलेस्ट्रॉलमुळे खडा निर्माण होतो. कशामुळे? कोलेस्ट्रॉलमुळे. प्रश्न क्रमांक आहे 25. इन्सुलिन रक्तातील कोणत्या घटकाचे नियंत्रण करतो? इन्सुलिन रक्तातील कोणत्या घटकाचे नियंत्रण करतो? तर ग्लुकोजचे नियंत्रण करतो इन्सुलिन. कशाचे? ग्लुकोजचे. प्रश्न क्रमांक आहे 26. धातूमध्ये उष्णतेचे वहन कोणत्या पद्धतीने होते? धातूमध्ये उष्णतेचे वहन हे संक्रमण पद्धतीने होते. कोणत्या पद्धतीने? संक्रमण पद्धतीने. प्रश्न क्रमांक आहे 27. लोखंड गंजू नये म्हणून त्यावर कशाचे विद्युत विलेपन करतात? तर लोखंडाला गंज लागू नये म्हणून निखिल व क्रोमियमचे विद्युत विलेपन करतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 28. मानवी शरीरात किती लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरामध्ये 97,000 मीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 29. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी शोषणाद्वारे किती हवा शोषण केली जाते? तर प्रत्येक माणूस दररोज किती हवा शोषण करतो? तर 10 ते 20 किलो. किती? 10 ते 20 किलो. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आहे 30वा. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? तर 1 लिटर. किती? 1 लिटर. पुढचा प्रश्न. डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. कोणतीही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे जी पित्तरस स्रवते? तर त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो यकृत. कोणतं? यकृत. पुढचा प्रश्न. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो रॉबर्ट हुक. कोणता? रॉबर्ट हुक. पुढचा प्रश्न. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती म्हटलं तर चेतापेशी. कोणती? चेतापेशी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 34. मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा कोणत्या संघात समावेश होतो? मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा कोणत्या संघात समावेश होतो? तर प्रोटोझोआ या संघामध्ये समावेश होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 35. गोगलगाय कोणत्या संघात मोडते? तर गोगलगाय ही मोलुस्का संघामध्ये मोडते. कोणत्या? मोलुस्का. प्रश्न क्रमांक आहे 36. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? गांडूळ. तर गांडूळ हा प्राणी ॲनिलिडा या संघात मोडतो. कोणत्या? ॲनिलिडा. प्रश्न क्रमांक आहे 37. अजीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे?
तर अजीवनसत्वाला रासायनिक कोणत्या रासायनिक नावाने ओळखले जाते? तर रेटिनॉल. कोणत्या नावाने ओळखले जाते? रेटिनॉल. प्रश्न क्रमांक पुढचा, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरीज. किती? 4 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. किती? 4 किलो कॅलरीज. पुढचा प्रश्न, अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? तर कॅलरीजमध्ये मोजली जाते. कशामध्ये? कॅलरीजमध्ये. पुढचा प्रश्न, लहान मुलामध्ये रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? लहान मुलामध्ये रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. कोणता? अजीवनसत्वाच्या अभावामुळे. प्रश्न क्रमांक 41, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर बेरी. कोणता रोग होतो? बेरी. लक्षात ठेवा, असे सोपे प्रश्न विचारू शकतात. मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? तर नायसिनचा अभाव निर्माण होतो. कशाचा? नायसिनचा. प्रश्न क्रमांक आहे 43, अमरवेल ही वनस्पती कोणत्या प्रकारची आहे? अमरवेल ही वनस्पती खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे. कसली? खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती. पुढचा प्रश्न, मधुमेह हा रोग कशाच्या अभावामुळे होतो? तर मधुमेह हा इन्सुलिनच्या अभावामुळे होतो. कशाच्या? इन्सुलिनच्या अभावामुळे. प्रश्न पुढचा, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? तर पिवळा ताप हा रोग आर्बो विषाणू. कशामुळे होतो? आर्बो विषाणूमुळे होतो. पुढचा प्रश्न, कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? तर पोलिओचा विषाणू. कोणता विषाणू? पोलिओचा विषाणू. प्रश्न क्रमांक आहे 47, डॉट्स हा उपचार कोणत्या रोगासाठी वापरला जातो? डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापर केला जातो? तर डॉट्स ही क्षयरोगासाठी. डॉट्स म्हटलं तर क्षयरोगासाठी वापर केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक पुढचा, अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? अणुसिद्धांत हा जॉन डाल्टनने मांडला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? इलेक्ट्रॉनचा शोध हा सर जे थॉम्सन. कोणी लावला? सर जे थॉम्सन यांनी लावला. पुढचा प्रश्न, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर याचे एक उत्तर आहे जस्त या धातूमुळे लोखंडाचे गंजणे रोखले जाते. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? कोणत्या ठिकाणी वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो, पृथ्वीच्या ध्रुवावर. कुठे? ध्रुवावरती. प्रश्न क्रमांक पुढचा, हवेचा दाब कोणत्या एककात मोजतात? हवेचा दाब कोणत्या एककात मोजतात? तर याचं योग्य उत्तर आहे पास्कल. पास्कल या एककामध्ये मोजला जातो. मित्रांनो, ह्याच्यामधून अशाच प्रकारचे प्रश्न पडू शकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आहे 53, SI पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते आहे? SI पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जूल. ऊर्जेचे एकक कोणते आहे? जूल. पुढचा प्रश्न, SI पद्धतीत शक्तीचे एकक कोणते आहे? SI पद्धतीत शक्तीचे एकक आहे वॅट. शक्तीचे एकक आहे वॅट. पुढचा प्रश्न, SI पद्धतीत वारंवारता कोणत्या एककात मोजली जाते? SI पद्धतीत वारंवारता ही हर्ट्झ. कोणत्या एककात मोजली जाते? हर्ट्झमध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी ध्वनीचा वेग सर्वात कमी असतो? कोणत्या ठिकाणी ध्वनीचा वेग हा निर्वात पोकळीमध्ये सर्वात कमी असतो? कुठं? निर्वात पोकळी. पुढचा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान. कशाचा वापर करतात? सोनार तंत्रज्ञानाचा. पुढचा प्रश्न, कोणाच्या जयंती दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात किंवा केला जातो? तर डॉक्टर CV रमन. कोणते? डॉक्टर CV रमन. चाकसमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चाकसमान प्रकल्प हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? पुणे जिल्ह्यामध्ये. पोलीस भरतीला तर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे पक्षी अभयारण्य. सात सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला आहे. कोणी? स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक आहे 62. अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था कोणी स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो महर्षी कर्वे. कोणी स्थापन केली? महर्षी कर्वे यांनी. पुढचा प्रश्न. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी पार पडली? दुसरी गोलमेज परिषद ही 1931 ला पार पडली. कधी? 1931 ला. आणि पहिली कधी पार पडली? 1930. दुसरी 1931 आणि तिसरी 1900 पहिली 1930 ला, दुसरी 1931 ला आणि तिसरी 1932 ला. प्रश्न क्रमांक आहे 64. आहारातील कोणत्या खनिजांच्या अभावी गलगंड हा रोग होतो? आहारातील कोणत्या खनिजांच्या अभावी गलगंड हा रोग होतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आयोडीन. कोणत्या? आयोडीन. प्रश्न क्रमांक आहे 65. मलेरिया या रोगाचा जंतू कोणी शोधला? मलेरिया या रोगाचा जंतू रोनाल्डो रॉस. कोणी शोधला? रोनाल्डो रॉस यांनी शोधला. पुढचा प्रश्न. विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार कोणास असतात? विधानसभा बरखास्त करण्याचे अधिकार हे राज्यपाल यांना असतात. कोणाला? राज्यपाल यांना. ठेवा. पुढचा प्रश्न. बोकारो औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? बोकारो औष्णिक वीज प्रकल्प हा झारखंड राज्यामध्ये आहे. कुठे? झारखंड राज्यामध्ये. पुढचा प्रश्न. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने आर्थिक विकासासाठी कोणत्या मार्गाचा स्वीकार केला? स्वातंत्र्योत्तर काळात भारताने आर्थिक विकासासाठी कोणत्या मार्गाचा स्वीकार केला? तर पंचवार्षिक योजना. कोणती? पंचवार्षिक योजना. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याचे अधिकार कोणास आहेत? जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेचे आहेत. पुढचा प्रश्न. स्वाईन फ्लू या रोगास कारणीभूत ठरणारा विषाणू कोणता? स्वाईन फ्लू या रोगास कारणीभूत ठरणारा विषाणू कोणता? तर H1N1. कोणता? स्वाईन फ्लू म्हटलं तर H1N1 चा विषाणू. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो पुणे या ठिकाणी. कुठे? पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न. भारताचा नेपोलियन असे कोणास संबोधले जाते? भारताचा नेपोलियन असे समुद्रगुप्त. कोणाला संबोधले जाते? समुद्रगुप्त यांना. पुढचा प्रश्न. हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेतृत्व कोणी केले? हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेतृत्व हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले. कोणी केले? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. पुढचा प्रश्न. राष्ट्रसभेच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव सहमत करण्यात आला? राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा सहमत करण्यात आला? तर लाहोरचं अधिवेशन. कुठल्या अधिवेशनामध्ये? लाहोरच्या अधिवेशनामध्ये. पुढचा प्रश्न. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे लेखक समर्थ रामदास. कोण आहेत? समर्थ रामदास. पुढचा प्रश्न. आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? आनुवंशिकतेचा सिद्धांत हा मेंडेल मांडला. मेंडेल किंवा मेंडेलिव. पुढचा प्रश्न. तोडा ही आदिवासी जमात कुठे आढळते? तोडा ही आदिवासी जमात निलगिरी पर्वतरांगेमध्ये आढळते. कुठे? निलगिरी पर्वतरांग. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण हे 20.13% आहे. किती? 20.13%. पुढचा प्रश्न. रक्ताच्या कर्करोगास कोणत्या नावाने ओळखले जाते? रक्ताच्या कर्करोगास हे ल्युकेमिया. कोणत्या नावाने ओळखले जाते? ल्युकेमिया. पुढचा प्रश्न. रेशीम निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे सोलकुची हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? रेशीम निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे सोलकुची हे ठिकाण
कुठे आहे तर आसाममध्ये आहे. कुठं? आसाम या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, गहाणा पक्षी अभयारण्य कुठे आहे? गहाणा पक्षी अभयारण्य हे भरतपूर या ठिकाणी आहे मित्रांनो. कुठे आहे? भरतपूर. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे तर कल्पकम. कुठे आहे? कल्पकम या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. कुठे आहे? पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. कुठे? अमरावती जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी भरले होते 1885 साली. कधी भरले होते? मुंबई 1885ला मुंबईला. प्रश्न क्रमांक 86 पुढचा, पावनधाम आश्रमाची स्थापना कोणी केली? पावनधाम आश्रमाची स्थापना कोणी केली तर विनोबा भावे. कोणी केली? विनोबा भावे यांनी केली. पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर 1923ला करण्यात आली. कधी? 1923ला. पुढचा प्रश्न, उंदीर व पिसवामार्फत खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो? उंदीर व पिसवामार्फत खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो तर प्लेग. कोणता रोग होतो? प्लेग. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर 1 एप्रिल 1935ला करण्यात आली. कधी? 1 एप्रिल 1935ला करण्यात आली मित्रांनो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेची स्थापना 1945ला करण्यात आली. कधी? 1945ला. पुढचा प्रश्न, पंचायत समितीच्या सभापतीस आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करावा लागतो? पंचायत समितीच्या सभापतीस आपला राजीनामा हा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे द्यावा लागतो. कोणाकडे? जिल्हा परिषद अध्यक्षांकडे. पुढचा प्रश्न, गट विकास अधिकाऱ्याची निवड कोणामार्फत केली जाते? गट विकास अधिकाऱ्याची निवड ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. पुढचा प्रश्न, कोतवाल हा किती तासांच्या शासकीय नोकरीस बांधील असतो? तर कोतवाल हा 24 तास कामावर राहतो. 24 तास त्याला ड्युटी राहावं लागतं. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा कोण असतो? जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा असतो पंचायत समिती. कोण असते? पंचायत समिती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील तर नंदुरबार जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याला ओळखले जातं. पुढचा प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. कोणी? लोकमान्य टिळक यांनी. पुढचा प्रश्न, राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे? तर राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूरला आहे. ते गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? गव्यासाठी. पुढचा प्रश्न, सन 1885 मधील पहिल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? जे 1885ला पहिलं काँग्रेस अधिवेशन मुंबईला झालं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न, विधवा विवाह मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर विष्णुशास्त्री पंडित यांनी केली होती. कोणी केली होती? विष्णुशास्त्री पंडित यांनी. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे किती सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? राज्यसभेचे किती सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? तर याचे योग्य उत्तर आहे 1/3. किती होतात? 1/3. पुढचा प्रश्न, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला खाण्याचा सोडा म्हणतात. कशाचा? खाण्याचा सोडा. पुढचा प्रश्न, मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात? मानवी रक्ताचे एकूण 4 गट पडतात. किती? 4 गट सगळ्यांना माहीत असतील. पुढचा प्रश्न, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर हे
गुरु शिखर आहे. कोणते शिखर? गुरु शिखर. पुढचा प्रश्न, लोकसभेने सहमत केलेल्या अर्थविषयक विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते किंवा त्याच्यावरती त्यांना म्हणजे त्यांचा रोखून ठेवता येतं? तर याचं योग्य उत्तर आहे 14 दिवस. किती दिवस? 14 दिवस. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक शांतता दिन. कोणता? जागतिक शांतता दिन. पुढचा प्रश्न, जागतिक मलेरिया दिन केव्हा पाळला जातो? जागतिक मलेरिया दिन हा 25 एप्रिलला पाळला जातो. कधी? 25 एप्रिलला. पुढचा प्रश्न, नागझीर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझीर अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? गोंदिया जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? जालियनवाला बाग हत्याकांड ही 1919ला घडली मित्रांनो. कधी? 1919ला. जनरल डायर. पुढचा प्रश्न, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या क्रांतिकारक संघटनेचे पहिले प्रमुख म्हणून कोणाचा नामोल्लेख करता येईल? तर याचे योग्य उत्तर आहे चंद्रशेखर आझाद. कोण आहेत? चंद्रशेखर आझाद. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीग या संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते आगा खान. कोण होते? आगा खान. मित्रांनो थोडी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, थोडं समजून घ्या. स्पेलिंग चुकलेले आहेत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रश्न क्रमांक आहे 111. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1986ला केली. कधी केली? 1986ला. पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे. कोणी लिहिला? ताराबाई शिंदे यांनी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून कोणाला संबोधले जाते? महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून विष्णुशास्त्री पंडित. कोणाला संबोधले जाते? विष्णुशास्त्री पंडित यांना. पुढचा प्रश्न, कॅल्शियम सल्फेटला कोणत्या नावाने संबोधले जाते? कॅल्शियम सल्फेटला जिप्सम या नावाने संबोधले जाते. पुढचा प्रश्न, कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग येतो? कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग येतो? हिमोग्लोबिनमुळे. कशामुळे येतो? हिमोग्लोबिनमुळे. पुढचा प्रश्न, आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? आसामची राजधानी दिसपूर. आसामची राजधानी दिसपूर आहे. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य कोणते आहे? रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. कोणते आहे? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य आहे. प्रश्न पुढचा, माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थानमध्ये आहे. कुठे आहे? राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामान प्रकारात मोडतो किंवा येतो? तर उष्णकटिबंधीय. कोणता प्रकार आहे? उष्णकटिबंधीय. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे कोणता दिवस जागतिक सामाजिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो? संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे कोणता दिवस जागतिक सामाजिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे 20 फेब्रुवारीला. कोणता? 20 फेब्रुवारी. सिंदफणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंदफणा. तर सिंदफणा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. कोणत्या? गोदावरी नदीची. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा ही सर्वाधिक जिल्ह्याशी संलग्न आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा ही सर्वाधिक जिल्ह्यांशी संलग्न आहे? तर अहमदनगर. सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्याची सर्वाधिक जिल्ह्याची सीमा संलग्न आहे. प्रश्न पुढचा, सन 1886च्या दुसऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सन 1886च्या दुसऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. कोण होते? दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न, असहकार चळवळ कोणत्या वर्षी थांबवण्यात आली? असहकार चळवळ ही सन 1922ला थांबवण्यात आली. कधी? सन 1922ला. पुढचा प्रश्न, अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते?
अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना आझाद कोणी सुरू केले होते? मौलाना आझाद यांनी. पुढचा प्रश्न, कोल्हापूर संस्थानातील महारवतने रद्द करणारे समाजसुधारक कोण होते? कोल्हापुरातील महारवतनं कोणी रद्द केली? तर शाहू महाराज. शाहू महाराज यांनी रद्द केली मित्रांनो. वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? तर नायट्रोजन. नायट्रोजन हा घटक महत्वाचा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, द्राक्षावरील भुरी हा रोग कशामुळे होतो? द्राक्षावरील भुरी हा रोग कवकामुळे होतो. कशामुळे होतो? कवकामुळे. पुढचा प्रश्न, भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा अधिकार कोणास असतो? भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो. कोणाला असतो? निवडणूक आयोगाला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? पंचायत राज पद्धतीची सुरुवात कधी झाली? तर 1 मे 1962 झाली. काय झाली? 1 मे 1962. पुढचा प्रश्न, गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? गुरुकुंज आश्रमाची स्थापना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केली. कोणी केली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. सार्वजनिक सभेची स्थापना कोठे करण्यात आली? सार्वजनिक सभेची स्थापना ही पुणे या ठिकाणी करण्यात आली. कुठे? पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर जयप्रकाश नारायण यांनी केली. कोणी केली? जयप्रकाश नारायण यांनी. पुढचा प्रश्न, वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर. कशाचा वापर केला जातो? हायग्रोमीटरचा. पुढचा प्रश्न, मूत्रपिंडाच्या विकारात कोणती उपचार पद्धती वापरली जाते? मूत्रपिंडाच्या उपचारामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती वापरली जाते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? भारतीय राज्यघटनेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर लोकसभेस जबाबदार असते. कोणाला? लोकसभेस. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना त्यांचा राजीनामा कोणाकडे सादर करावा लागतो? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना त्यांचा राजीनामा हा राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्द करावा लागतो किंवा द्यावा लागतो. पुढचा प्रश्न, भारताच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती? तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी तयार केली होती. कोणी केली होती? लॉर्ड माउंटबॅटन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी. कुठे आहे? नागपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. कोठे? पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, पंचायतींना कितव्या घटनादृष्टीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे? पंचायतींना कितव्या घटनादृष्टीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे? तर 73व्या घटनादृष्टी. कोणत्या? 73व्या घटनादृष्टीने. पुढचा प्रश्न, माझे गाव माझे तीर्थ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? माझे गाव माझे तीर्थ हे अण्णा हजारे यांचे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न, चिल्का हे खऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का. तर चिल्का हे ओरिसा राज्यामध्ये आहे. कुठे? ओरिसा राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, दुसरी पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या कालावधीत कार्यरत होती? दुसरी पंचवार्षिक योजना ही 1956 ते 1961 या कालखंडामध्ये कार्यरत होती. 1956 ते 1961. प्रश्न पुढचा, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, जागतिक लोकशाही दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक लोकशाही दिन हा 15 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. कधी? 15 डिसेंबरला. पुढचा प्रश्न, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा जिल्हाधिकारी असतो. कोण असतो? जिल्हाधिकारी. पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केव्हा झाली? जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना ही 1972 ला झाली. कधी झाली? 1972 ला. पुढचा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ केव्हा सुरू करण्यात आली? वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ ही
1940ला सुरू करण्यात आले. कधी? 1940ला. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. कोणाला ओळखले जाते? विष्णूशास्त्री चिपळूणकर. तर मित्रांनो, हे होते आरोग्य सेवक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न होते मित्रांनो. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब. मित्रांनो, धन्यवाद.